नमस्कार दोस्तों, स्वागत है आपका हमारे चैनल एक्सप्लोर सिटीज एंड टूरिज्म पे। तो पनाड़गढ़ पे राजदिंडी मार्ग की जानकारी लेकर हम निकले पनाड़गढ़ की आगे की सैर पर। तो दोस्तों, आज के वीडियो में हम सारा पनाड़गढ़ किला कवर करेंगे, जिस महल में छत्रपति शिवाजी महाराज और छत्रपति संभाजी महाराज की आखिरी मुलाकात हुई थी वो जगह, तथा जहाँ संभाजी महाराज को नजर कैद में रखा था वो जगह, पनाड़गढ़ किले पे पूरे किले से शत्रु पर कैसे नजर रखी जाती थी वो जगह, तथा पीने के पानी की व्यवस्था पनाड़गढ़ पे कैसे थी, इन सब की जानकारी आज के वीडियो में हम लेंगे। तो दोस्तों, आज का वीडियो थोड़ा लंबा होने वाला है, तो दोस्तों वीडियो को लास्ट तक जरूर देखिए। म्हणलं तू ऐकत ते काय सांगते ते शिवाजी महाराजांचं एवढं भारी गोष्ट सांगू राहिली ते पानाळा गाड्याची गोष्ट. आपण पानाळा गाड्यावर इथं चल चल वरती चल. हा तोच की तो आता रत्नागिरी नागपूर. आपण करंजीला असा किल्ला बनवू शकतो बरं का. राजधानी स्वराज्याच्या नाही आमची चार. इथं उभा राहा गपचूप. नाही तू बघ या ठिकाणी बघा समोर आपण जी इमारत बघतो ना, त्याचं नाव आहे सज्जा कोठी. सज्जा म्हणजे गॅलरी, बाल्कनी आहे दोन्हीला पण, वरच्या मधलं खालच्या मधलं बाल्कनी व्ह्यू बघण्यासाठी. आणि कोठी म्हणजे इमारत, गडावरची 2 मजली इमारत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ह्या दोघांच्या मध्ये ज्या गुप्त चर्चा व्हायच्या, गुप्त खलबते, प्रायव्हेट डिस्कशन महाराजांच्या इथं व्हायच्या. राजांचं विश्रांती घ्यायचं ठिकाण होतं. आता काय झालं होतं बघा, छत्रपती शिवाजीराजांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज हे जाऊन शत्रूला मिळाले म्हणून चुकीची बातमी आपल्या जनतेमध्ये पसरली होती. आणि बातमी चुकीची का होती तर छत्रपती शिवाजीराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर आपल्या महाराजांनी एक मोठी मोहीम काढली होती, दक्षिण दिग्विजय. राजे तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र ह्या भागात जाणार होता जिंजीकडे. आणि राजांना आपल्या स्वराज्यामध्ये परत यायला 1 वर्ष ते 1.5 वर्ष लागणार असतं. त्याच दरम्यान आपल्या स्वराज्यावर दिलेर खान आक्रमण करणार होतं, कारण दिलेर खान पुण्यापर्यंत येऊन थांबलं. तर हे राजांना चांगलं माहिती असल्यामुळे राजेंनी स्वतःहून सांगितलं असतं छत्रपती संभाजी महाराज तुम्ही जाऊन त्यांच्याशी हात मिळणी करा, त्यांना रोखा, त्यांची गुप्त माहिती करा, त्यांना खेळवत ठेवा. आणि आता लोकांना काही माहीत नसतं, लोकांचा गैरसमज होणार ना, राजांचा मुलगा जाऊन शत्रूला मिळाला पण राजांनी त्यांना शिक्षा का केलेलं नाही, असं होऊ नये म्हणून लोकांच्या समाधानासाठी छत्रपती शिवाजीराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना त्या ठिकाणी नजरकैद केलेलं ठिकाण आहे.
नजरकैद म्हणजे काय तर नजरेसमोर ठेवायचं आणि किल्ल्याचा कारभार बघायला सांगायचं. जोपर्यंत नजरकैद आहे तोपर्यंत गड उतरायचं नाही, गड उतार करायचं नाही, ही शिक्षा असेल. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ह्या दोघांची आयुष्यातली शेवटची भेट 13 जानेवारी 1680ला इथं झालेली. इथून आपले राजे रायगडला निघून गेले, कारण राजे नुसतेच मोहिमेवर आले होते आणि राज्य थकले होते. 13 जानेवारी 1680ला महाराजांची शेवटची भेट इथं झाली आणि त्याच्यानंतर महाराज रायगडला गेले. रायगडनंतर महाराज रायगडला गेल्यावर आजारी पडले. त्याच्यानंतर राजांचं 3 एप्रिल 1680ला दुःखद निधन झालं. पण ती बातमी रायगडावरून पन्हाळगडावर छत्रपती संभाजीराजेंना 13 दिवस सांगितली नव्हती. कारण का तर त्यावेळेस अष्टप्रधान, त्या अष्टप्रधानमध्ये ठराविक मंत्री हे कटकार असायचे. आपल्या भांडणं लावायचे, आपल्या बातमीतून छत्रपती प्रकार करायचे. आणि पूर्वीची प्रथा अशी होती, एखाद्या राजाचं निधन झालं तर जोपर्यंत दुसरा राजा गादीवर बसत नाही त्यांच्या विधी पूर्ण होत नव्हते. राजेंचं तर निधन झालं, आता गादीवर बसणार कोण? जग जाहीर होते छत्रपती संभाजी महाराज गादीवर बसणार. पण जर का छत्रपती संभाजी महाराज गादीवर बसले तर ह्या खट्टेकारस्थानी मंत्र्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही हे त्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी सोयऱ्याबाईसनी पितूर केलं की राजाराम महाराजांनी गादीवर बसवून. कारण राजाराम महाराज त्यावेळेला वयाने लहान असतात ना, जर का ते गादीवर बसले तर मुलगा या नात्याने विधी पूर्ण होणार असतात आणि राज्यकारभार ह्याच मंत्र्यांच्या हातामध्ये राहणार असतो, हा त्यांचा उद्देश असतो. त्यामुळे सोयऱ्याबाईसनी गोड बोलून ते फितूर करतात आणि त्यांचं फरमान घेऊन जातात कोणाकडे तर आपल्या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते, सोयराबाईंचे भाऊ ते राजारामांचे सख्खे मामा, संभाजींचे सावत्र मामा. त्यांना जाऊन सांगतात की महाराणींचा आदेश आहे, राजाराम महाराजांना गादी बसवायला ठरले, संभाजींनी कैद कर सांगितलं. पण त्यांना माहीत असतं ना की छत्रपती शिवाजीराजांच्या नंतर म्हणा सद्य घडीला आपल्या स्वराज्याचा राज्यकारभार एकच राजा बनू शकतो आणि तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. त्यामुळे सावत्र मामा असून देखील स्वराज्य संघ गद्दारीपणा करतात, त्या सर्वांना गोड बोलून पन्हाळगडातून घेऊन येतात आणि इथं येऊन सर्वांना त्यांच्या ताब्यात देतात, त्यांना काढण्या करतात. तिथून त्यांना घेऊन परत रायगडला जातात. राजेंच्या पहिल्यांदा विधी पूर्ण करून घेतात. त्यातल्यामुळे ठराविक जणांना शिक्षा केली जाते आणि ठराविक जणांना त्यांची पूर्व पुण्याई म्हणून माफ केलं जातं. आणि त्याच्यानंतर थोड्या दिवसानंतर म्हणजे 13 जानेवारी 1680ला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड. पिता पुत्रांची आयुष्यातील शेवटची झालेलं ठिकाण आहे. प्लस जसं तुम्ही मगाशी बुरुजावर गेला होता तशा सगळ्या बुरुजांच्या पैकी हा पूर्वेचा बुरुज आहे. तुम्हाला सगळा पूर्वेचा परिसर दिसतो आणि पूर्वेचा बुरुज असल्यामुळेच या ठिकाणी 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे ते झेंडा दोन बघून या वरून पण जाईल हा भटारखाना आहे सर. भटारखाना म्हणजे स्वयंपाकघर पूर्वीच्या सैन्यांचं. काय करून ठेवलं थोकून यायला. फोटो भैया आशुतोष खेळावणी करू नको. सुदेश बापू जवळचा आवड सुदेश बापू जवळचा रे आवड.
आणि हे शाहू महाराजांमधलं दुसरं मंदिर आहे. बर आतमध्ये संगमरवरची राजांची 2 फुटावरची घोड्यावरची मूर्ती आहे. बर शिवजयंतीला दिवसभर मंदिर उघडं असते. इतर दिवशी सकाळी पूजा करून म्हणजे राजारामांची बायको छत्रपती शिवाजीराजांची सून. मी तुम्हाला मागाशी जे बोललो, राजाराम महाराजांच्या नंतर स्वराज्याचा राजवाडा ताराबाईंनी इथून बघितला, म्हणजे तो या राजवाड्याचा बघितला म्हणून याला नाव दिले राजवाडा, ताराबाईंचा राजवाडा. आणि हे काय आता यूज मध्ये का दिल्या तर इमारती मेंटेन राहतात म्हणून वापरामध्ये. ह्या तोफा आहेत बघा पूर्वीच्या. हा बरोबर. हे तो बाबा हे काय हे मागं हे कुठं हे मागे कुठं म्हणतो हे तो नगारा का नाही साहेब? नगारा नगारा आहे का? नगारा वाजवला जातो. आज देखील नगारा वाजवला जातो. बरं. लोकांना सकाळी लवकर उठण्यापासून बरं अजून नगारा एक प्रकारचे नगारांचे पण गाव उचलत. अजून बाजूला जात नगारा. सूर्य मावळ दरवाजे बंद करायचे. हे आपण गावात चाललोय बघा, ही लोकांची वस्ती आहे आमची. हो बरोबर आला. तहसीलदार कार्यालय. आणि या साईडला तलाव दिसतो नाही आपल्याला. तलावाचं नाव आहे सोमेश्वर तलाव. पलीकडे सोमेश्वरांचं मंदिर आहे बघा. महाराज गडावर ज्यावेळेला पहिल्यांदा आले ना, महाराजांनी 1 लाख सोनचाफ्याच्या फुलांचा अभिषेक केला. बर महाराजांची महादेवावर बघा लेफ्टला बघा, ही त्याचवाडी समाधी दिसते जी रामचंद्र पंत यांची आहे. ते अमात्य होते आणि अमात्य म्हणजे अष्टप्रधानमध्ये मुख्यमंत्री. त्यांच्या इच्छेप्रमाणे समाधी आहे त्याची. आणि ह्या साईडची इमारतीचं नाही, सध्याचं रेशीम दुकान आहे, धान्य वाटलं जातं. त्याचं नाव आहे रेडे महल. रेडेच्या पाठीवरून खेडेगावात धान्याची पोती वाहून वर आणायची. धान्य वर उचलून झालं त्याचं नाव विसरलं रेडे म्हणून रेडे महल. आणि बाहेर बघा दुसरा गड दिसतो का बाहेर समोर, त्याचं नाव आहे पावनगड. त्याला प्रति पन्हाळागड म्हणतात. म्हणजे पन्हाळागड समजून त्या किल्ल्यावर अटॅक व्हायचा आणि तो पण आपला किल्ला गावल व्हायचा. त्याला प्रति पन्हाळागड म्हणजे डुप्लिकेट आता दाखवलं दुर्बीन मधून मला. ते दुसरे संभाजी ना, दुसरे संभाजी ना. हे एक इमारत आहे ना, याचं नाव आहे धर्मकोटी. म्हणजे मगाची धान्याची कोठार, तिथून धान्य इथं आणायचं, जनतेला वाटलं जायचं किंवा एखाद्याचा न्यायनिवाडा करायचा. म्हणजे महाराज ज्या ज्या वेळेला गडावर आले आणि महाराजांनी जी सदर भरवली न्यायनिवाडा करण्यासाठी ती इथं. पण याला नाव पण दिले धर्मकोटी. मागची इमारत पडलेली ही आदिलशाहीच्या काळातली इमारत आहे. त्याचं नाव आहे नायकिनीचा सज्जा कलावतीचा महल. म्हणजे पूर्वीच्या काळी आदिलशाहीच्या वेळेला ती मुजरा वगैरे नाचकाम चालायची ती इथे झाली. आपल्या राजांनी सगळे प्रकार बंद केले. म्हणजे सतीजणी असू देत किंवा मुजराचं ते नाचकाम कधी महाराज बंद केले. त्यावेळेची ती इमारत. तळामध्ये पलीकडनं पायऱ्या आहेत, खालचे दोन्ही मजले बघू शकता. तळ मजल्यामध्ये विहीर ठेवलेली आहे. ठेवण्याचं कारण काय आहे, जर का गडाला शत्रूचा वेढा पडला असेल तर शत्रू वेषांतर करून गडावर यायचं आणि जेवढ्या पिण्याच्या पाण्याची विहीर आहे त्याच्यामध्ये वीज पसरून द्यायची. म्हणजे गडावरच्या सैन्यांना जर का वीज बदल आली तर लढायला सोपं पडायचं. तसं काय घडू नये, गडावरच्या सैन्यांसाठी एक तरी वीज चांगली पाहिजे म्हणून ठेवलेली गुप्ती वीज तळ मजला. त्याच्यावरचा दुसरा मजला गडावरून बाहेर पडायचा चोर मार्ग का, तर प्रत्येक किल्ल्याचे नियम होते. संध्याकाळी सूर्य मावळला की मेन दरवाजे बंद करायचे आणि दुसऱ्या दिवशी सूर्य उगवण्याचे दरवाजे उघडायचे. त्या दिवशी एखादा सैनिक बाहेर राहिला असेल तर त्याला बाहेर जायसाठी त्याचा वापर केला. तिसरा मजला आपल्या सैन्यांना राहण्यासाठी, वरून आपलं सैन्य टेहळणी करतं ना, त्यांना ऊन वारा पावतो. नाव आहे 3 दरवाजा.
त्याला 3 दरवाजा म्हणतात, कोकण दरवाजा म्हणतात किंवा पश्चिम दरवाजा. पश्चिमेकडनं वर यायचं म्हणजे पश्चिम दरवाजा, कोकणात कोकण दरवाजा. आणि आतमध्ये 3 दरवाजे असल्यामुळे तिथं वगैरे बांधकाम केलेलं असल्यामुळे महाराज त्यावेळेला गडामध्ये अडकले होते आणि महाराज शरण येत नाही म्हणून काढून ते चौकीचे मारे झाले त्यामध्ये. हां, चौकीचे मारे होऊन केली मात्र काहीच झालं नाही, तर तिथं वगैरे होती बांधकाम केलेलं असलं. मग त्याच्यानंतर महाराज विशाळगड मार्गे राजगडला गेले ना. म्हणजे 12 जुलै 1660च्या नंतर आपला किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये 13 वर्ष नव्हता. राजांना दुःख वाटायचं, राजांनी 2000 किल्ला जिंकायचा प्रयत्न केला, काही जणांचा जिंका नाही आला. मग राजाचा राज्याभिषेक झाला, पण राजे राज्याभिषेक करून घ्यायला तयार नव्हते. का तर माझं स्वराज्य अर्धवट असताना मी राज्याभिषेक कसा करून पण हा स्वराज्य म्हणून. मग राजांनी दरबारामध्ये उतरले, पण हा स्वराज्याचे कोण त्यावेळेला कोंडोजी कर्तन द्यावे. मग राजाने त्यांना विचारलं तुम्हाला किती मावळे? 5,000 रुपयाच्या 10,000 रुपये सांगा, पण किल्ला स्वराज्यामध्ये घ्या. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला फक्त 60 मावळे द्या. माझा एक मावळा लाखा समजा. राजाने आपल्या हातातला सोन्याचा कडा बक्षीस दिला होता लढाईच्या आव्हान. एवढा आपल्या सैन्याचा राजाने विश्वास होता. का तर आपण म्हणतो गड आला, 7 सिंह गेला. कारण तानाजी मालुसरे सिंहगड स्वराज्यामध्ये देऊन गेले, ते स्वतःच्या मुलाच्या लग्नाला पण येऊ शकले नव्हते. हे दुःख राजेंना होतं. त्यामुळे राजेने लढाईच्या अगोदर बक्षीस दिलं. आणि ज्यावेळेला कोंडोजीपासून लढायला गेले ते पश्चिमेकडनं आले. आणि वर येत असताना आपल्या सैन्यांनी घोंगे तुकाराशी वाद्य घेऊन आले. तुकाराच्या शत्रूला कळून किती जण आले. आणि वर येऊन आपल्या सैन्याने दंगा चालू केला होता. गणी माया आहे भागो, गणी माया आहे भागो, असं त्यामुळे सगळं शत्रू सैरावयाला पोहोचला. आणि त्यावेळेला ह्या किल्ल्यावर किल्लेदार होता बाबू खान. त्या बाबू खानचाच पहिला शीर्षक केला. त्यामुळे राहिलेलं सगळे शत्रू शरण आले आणि गड स्वराज्यामध्ये आला. 6 मार्च 1673. तर 13 वर्षानंतर गड स्वराज्यामध्ये येतो. तर गड कसा आहे, कसा ठेवला आहे बघायला महाराज गडावर आलेत ना, पश्चिमेकडनं आले. तुम्ही त्या इमारतीमध्ये प्रवेश केला, आज चौक आहे मोठा. त्या चौकामध्ये पण एक विहीर आहे, 5 फुटावर 12 महिने पाणी असतं, विष्णुतीचं नाव आहे. तर त्या चौकामध्ये आपल्या महाराजांचं सुवर्ण फुलं, सोन्याची फुलं उधळून स्वागत केलेलं असतं. दोन्ही माती भागाचं आणखी मसाईची पद्धत आहे. टेबल लँड म्हणजे महाराज जे विशाळगडला गेले, मगाशी आपण जो मार्ग बघितला जंगलात खाली उतरले, परत त्या पठारावर चढले आणि ती पठारं परत करून विशाळगड 5 गती खूप लांब आहे. टेबल पटल्या गण गण नको चल 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 बागेत जायचं आपलं. चेंज करते. ए चला एक मारून या चला. ए हो एक मारू द्या जा. ए नीट जा वरतून जा. बघी बुट्टी. ए लवकर चला. अरे तिला जाऊ दे ना.
हे दोन आपल्याला चला आता बाद झाला आता चला उतरा लवकर. अरे परत नाही, 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 गेलं का तुझे? दोस्तों ये थी पनाहगढ़ किले की संपूर्ण जानकारी। उम्मीद है आप सबको आज का वीडियो बहुत पसंद आया होगा। पनाहगढ़ किले का दर्शन करके अब हम निकले हैं महालक्ष्मी अंबा देवी दर्शन को। तो दोस्तों अगले वीडियो में हम आपको महालक्ष्मी देवी मंदिर कोल्हापुर लेके जाएंगे। तो चलिए दोस्तों मिलते हैं अगले वीडियो में। छत्रपति शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी।